धनंजय मुंडे विरोधातील 2 याचिकांवर आज बीडच्या परळी कोर्टात सुनावणी। निवडणूक शपथपत्राबाबत करुणा शर्माची याचिका तर संपत्ती खरेदी विक्री व्यवहारांमधील फसवणुकीविरोधात सारंगी महाजन यांची याचिका। मंत्री माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती, जनतेचा पैसा वाया गेला असता, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निकालावेळी नोंदवलं निरीक्षण। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीचं आंदोलन। सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको, चौपट मोबदल्याची मागणी। आजपासून राज्यात दुधाच्या दरात वाढ, गाईचं आणि म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागणार, ग्राहकांच्या खिशाला कात्री। होळी आणि धुळवडीला गालबोट, राज्यात काल एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू। उल्हासनगर, बदलापूर, देहू, यवतमाळमध्ये नदी आणि तलावात बुडून दुर्घटना। राज्यात उष्णतेची लाट, विदर्भ सर्वाधिक उष्ण, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीचं तापमान 42 अंशावर, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळचं तापमान 40 अंशावर, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापुरातही सूर्य उगतोय आग। सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकी 90,000वर, मागील 2च महिन्यात 10,000ची वाढ, तर चांदी आता प्रति किलो 1,03,000 रुपयांवर।